विधानसभेला एकत्र निवडणुका लढणार असं जाहीर केलं असलं तरी महायुतीत सुरू असलेली धुसफूस कोणापासून लपून राहत नाही। आता लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेष्ठवाद सुरू असल्याचं बोललं जातंय। धुळे शहरातील जेल रोड परिसरात भाजपकडून लाडकी बहीण योजनेचा बॅनर लावण्यात आलाय। यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे। मात्र या बॅनरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र गायब आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे। काय सांगाल लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासंदर्भात धुळे शहरात बॅनर लावले आहे आणि या बॅनरवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब आहे, कसं बघता आपण या बॅनरकडे? आत्ताच काही वेळापूर्वी मला या गोष्टीची कल्पना आली की लाडकी बहीण योजना संदर्भात धुळे शहरामध्ये बहुतांश ठिकाणी जी योजनाची जाहिरात केली आहे त्या जाहिरातवर राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांचा फोटो नाहीये। आज त्या ठिकाणी समक्ष मी येऊन ते बघितलं आणि ती घटना आणि बघून ते माझ्या लक्षात आलं की जी कल्पना मला दिली गेली होती ती सत्य आहे। आज मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या संपूर्ण विषयाबद्दल मी इतकं सांगू इच्छितो की महायुतीचे जेवढेही वरिष्ठ नेते असतील आमच्या जिल्ह्याचे, धुळे जिल्ह्याचे आणि जिल्हाध्यक्ष, शहर अध्यक्ष असतील, मला आपल्याला सांगायचंय की जेणे कोणी हे पोस्टर बनवले असेल कदाचित त्यांच्याकडून ही चूक झाली असावी आणि ही चूक आपण तात्काळ दुरुस्त करावी। आणि मला सर्व नेत्यांना सांगायचंय की जरी आपण फडणवीस साहेबांच्या नावाने जाहिरात करत असाल चांगली गोष्ट आहे, पण आपण शिंदे साहेबांचा आणि अजितदादांचा कुठेतरी फोटो हा घ्यायलाच पाहिजे। मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, मी पण अजितदादांच्या नावाने जाहिरात धुळे जिल्ह्यात शहरात करतोय, पण फडणवीस साहेब, शिंदे साहेबांना त्यांचा फोटो घेऊनच मी पण ही पूर्ण योजनेची कल्पना ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय।